माहिती आहे का ही भाजी कोणती आहे? आणि आज ना आम्ही ही भाजी आणायला गेलो होतो आणि मी एकटीच नव्हते गेले, आम्ही सगळेजण एवढे सगळे जाणार होतो. सगळे बघा कसे व्हिडिओ काढणारे म्हटलं हाय करते इथं. आम्ही ना 5च्या नंतर जाणार होतो. आता इतका कडक उन्हाळा चालू झालाय की इतकं ऊन लागतं त्याच्यामुळे आम्ही ना 5च्या नंतर जाणार होतो. पण इथं गुलाबाचं फुल होतं, म्हटलं चला घेऊया आणि केसाला लावूयात. लहानपणी खूप आवडायचं फुल लावायला, पण आता काय होतं ना, वेळच भेटत नाही फुल लावायला. इतकी फुलं असतात पण लावायला वेळ भेटत नाही. आता वेळ होता तर म्हटलं चला फुल लावूयात. आणि मुलं आणि आम्ही सगळेजण चाललो होतो. आणि हे जे आहे ना, हे आमच्या आत्यांचं रान आहे, म्हणजे माझ्या चुलत सासूबाई सुद्धा आहेत. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आमचं गाव इतकं छान आहे ना, की इतकं छान वाटतं, दुसरीकडे फिरायला जाण्याची गरज नाही. आणि आता संध्याकाळचं वातावरण झालं, तुम्हाला व्हिडिओच्या पुढं पुढं कळलंच किती छान सनसेटसुद्धा दिसतो. आणि मुलं रानात आली की लगेच रडापडी चालू झाली. हा समर्थ पडला होता त्याच्यामुळे तो रडायला लागला. आणि आम्ही मुलांना रस्त्यावरच तिथं ठेवणार होतो, कारण की ऊस कापतो. आणि मुलांना लक्ष द्यायला ना माझ्या आत्याची मुलं होती, त्याच्यामुळे आम्ही दोघी जावा आत आलो. आणि माझी जाऊबाई आहेत त्या अजून कम्फर्टेबल नाहीत व्हिडिओमध्ये यायला, त्याच्यामुळे मी त्यांना दाखवलं नाही. आणि आम्हाला हरभऱ्याची भाजी खुडायची होती. इतकी छान लागते घोळाणा खायला. आणि तुम्ही बघू शकता मी भाजी खुडत आहे. आत्ता तर बोटांना काय झालं नाही, पण ही भाजी खुडल्यानंतर बोटं खूप खराब होते. आणि भरपूर अशी नाही, पण मी एवढं एक टोपलं भर तर भाजी खुडली, म्हणजे संध्याकाळचा आपला घोळाणाची भाजी होईल. आम्ही याला घोळाणाच म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तोपर्यंत सूर्य पूर्ण मावळतीला गेला होता. आमच्या इथला सनसेट, नदी, इतका छान व्ह्यू वाटतो ना, खूप छान वाटतं. आणि आत्याबाईच्या रानामध्ये मेथीची भाजी होती, मग काय ती सुद्धा घेतली आणि निघालो घरी. घरी निघेपर्यंत अंधार पडत आला होता. मुलं इतकी वेड्यावाणी करायला लागली होती. मग ह्या समर्थला आणि ना वेदांशीला ना गाडीवर लावणार होतो आम्ही, आणि विरांशी सुद्धा गाडीवर जाणार होता. आणि शौर्य माझ्यासोबतच होता. शौर्य काय मला सोडत नाही. घरी जाऊन स्वयंपाकही करायचं होता. आणि संध्याकाळच्या भाजीचं तर आता टेन्शन गेलं होतं, आम्ही घोळाण्याचीच भाजी करणार होतो. आणि मुलं ही अशी खेळत होती घरी आल्यावर सुद्धा. चला, असं होता माझा आजचा दिवस. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत